ऑफिसमधून घरी आल्यावरती देवांश बोलला, मम्मी मला कलिंगड कट करून दे, कारण दुपारी पप्पा आणि मामा येताना घेऊन आले होते. मग त्याला कट करून देते तर त्याला थारा कुठे होतोय, सारखा येऊन म्हणतोय मम्मी झालं की नाही झालं की नाही. तर त्याला दिलं कट करून आणि म्हटलं खा आणि आता अभ्यासाला लाग. तोपर्यंत लागली मी स्वयंपाकाला. तर इथे कुकर लावला आणि कणिक मळून घेतलं. आणि देवांचा तिकडे अभ्यास चालला आहे, तर त्याचा अभ्यास कमी आणि नाटकंच फार असतात. तर म्हटलं तर पिठावर थोडं झाकण ठेवते, म्हणजे 10-15 मिनटं पीठ जरा मऊ होईल. तोपर्यंत मग घेतली पनीरला ग्रेव्ही करायला आणि ते पनीर पण कट करून घेतलं आणि त्याने छोटे पीस केले आणि ते वाटण केलं होतं. ते पण मग मी मिक्सरला लावून घेतलं आणि 2-3 फोडी आहेत ना ज्या त्या ॲड केल्या. त्याच्यामध्ये कसं होतं, कलर पण खूप छान येतो आणि चव पण खूप छान लागते. तर देवाचा अभ्यास चालायचे नाटकं. आणि इथे मटर होते, ते पण म्हटलं तर भाजीला करून घेते. आणि याचं बघा, अभ्यासाचं नाव नसतं त्याचं अजिबात. आणि मग इकडे जेवण तयार आहे, मस्त डाळ भात आणि पनीरची भाजी. आणि देवा हे ना मक्के आहेत ना, ते मी गावी नेले होते एकदा, तर पप्पांना माझ्या खूप आवडले होते. तर पहिले पुन्हा पाठवून दे. आणि देवांचं इकडे बघा काय चाललं आहे, मामाला सांगतो मम्मी खूप मारते, मला ओरडते. तर ह्याचं आपलं काही सांगत नाही, मी अभ्यास करत नाही म्हणून. तर इकडे पुऱ्या चालल्यात आणि मग जेवणा होत्या डाळ भात पनीरची भाजी आणि पुऱ्या. तर देवांश आपलं काही सांगत नव्हता, मी किती मस्ती करतो, मम्माला सांगतो की मम्मी मला खूप मारते. तर आणि जेवायला त्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र असं जेवण केलं. असा गेला माझा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.